रुकावट म्हटलं तर मी मराठीत बोलते, समजलंय ना? थँक्यू. पण मला मी गेल्या 32 वर्षामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करते, पण खरंच मी सांगते मला खरंच अडचणी आलेल्या नाही आहेत अशा काही. परंतु मी पाहिलेलं आहे की खूप काही अडचणी येतात, कारण महिलांना घरचंही पाहावं लागतं, नोकरीही पाहावी लागते, ह्या दोन डगरीवर हात ठेवून तिला काम करावं लागतं. अशा वेळेस मग तिची खरंच कुचंबना होते, कारण घरचे पण तिच्याकडून अपेक्षा करतात की तिने घरातलं केलं पाहिजे. आणि जेव्हा ऑफिसमध्ये जाते, ऑफिसमध्ये बॉस असते, तिला घरात जायला ऑफिसला जायला उशीर होत असेल तर तिथे तिची कुचंबना होते. काही लोक अशा प्रकारच्या कुचंबना निश्चित होतात. आणि काही लैंगिक शेरेबाजी पण ऑफिसमध्ये काही जे विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत ते पण करत असतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत की मी समोर आणल्या पाहिजे. आपले सर्वोच्च न्यायालयाने जे विशाखा कमिटी जी स्थापन झालेली आहे, त्या विशाखा कमिटीमध्ये जर तुम्हाला कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये, खाजगी कंपनीत काम करत असाल किंवा सरकारी कार्यालयात काम करत असाल तर विशाखा कमिटी तिथं स्थापन झालेली आहे. तिथं तुम्ही तुमच्या तक्रारी करू शकता. आणि तिथे कमिटी नेमल्यानंतर ते कमिटीतले जे मेंबर्स आहेत, तुम्ही तिथं तक्रार केल्यानंतर तुमच्याबरोबर ते बोलतात आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला तिथे न्याय मिळू शकतो तुम्हाला. ओके, थँक्यू. और सभी टीचर्स से कि एक अर्जी डाले कि हमें ये चाहिए एज वन ऑफ द इम्पोर्टेंट वर्टिकल्स इन आवर NEP 2020. थैंक यू. ओके मैम.